हरिओम. माझं नाव चैतन्य देशमुख आहे आणि मी 9वीत आर्यन्स वर्ल्ड स्कूल येथे शिकतोय. तर आज मी तुम्हाला 2 महान सायंटिस्टच्या बद्दल सांगणार आहे, जे की डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई. तर विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 मध्ये गुजरात, अहमदाबाद येथे झाला. त्यांचे वडील एक इंडस्ट्रियलिस्ट होते. त्यामुळे तेव्हाचे जे भारताच्या स्वातंत्र्य चळवळी असायच्या, त्यात पण त्यांचे वडील असायचे. आणि म्हणूनच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील त्यांच्या घरी येत जात असत. त्यामुळे देशप्रेमाचे बाळकडू हे त्यांना लहानपणापासूनच आले होते. डॉक्टर साराभाई हे विद्यार्थी होते म्हणजे शाळेत जे जायचे तर तेव्हा ते हुशार विद्यार्थी म्हणूनच समजले जायचे. कारण की तेव्हा ते प्रत्येक एक्झाममध्ये एकदम चांगलं करायचे. त्यांना सगळं समजायचं. नंतर मग त्यांची शाळा संपल्यावर ते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गेले. जेथे त्यांचं शिक्षण अर्धवट सोडूनच त्यांना परत यायला लागलं. कारण की तेव्हा वर्ल्ड वॉर सुरू झाला. वर्ल्ड वॉर 2 हा सुरू झाला. मग त्यामुळे त्यांना अर्धवट शिक्षण सोडून परत भारतात यायला लागलं. पण जेव्हा ते तिकडे कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये होते लंडनमध्ये, तेव्हा पण त्यांनी तिकडे एक्सपेरिमेंट करायचे सोडले नाही. ते तिकडे पण विविध शोध लावत असायचे. जेव्हा ते भारतात आले, तर तेव्हा त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर इथून जॉब ऑफर आली. ती आणि ती जॉब ऑफर जिकडली होती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, तिकडे ऑलरेडी सी-व्ही रामन आणि डॉक्टर होमी भाभा हे दोन्ही एकदम आधीपासूनच रिसर्च करत होते. खरं तर होमी भाभा हे साराभाईपेक्षा सीनियर होते. ते 10 वर्ष मोठे होते त्यांच्यापेक्षा. पण जेव्हा साराभाई आणि होमी भाभा भेटायचे, तर तेव्हा ते दोघांमध्ये एका मैत्रीचा बॉन्ड झाला. कारण की अ, होमी भाभांना साराभाई होमी भाभांना आपले गुरु मानत असत. आणि मग नंतर दोघांनी मिळून पुढे बरेच एक्सपेरिमेंट केले. मग वर्ल्ड वॉर 2 संपल्यानंतर त्यांनी परत इंग्लंडमध्ये जाऊन त्यांची डॉक्टरेट पूर्ण केली. परत आल्यावर भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. पण भारताची इकॉनॉमी पूर्ण खिळखिळी झाली होती. म्हणून अशा वेळेस त्यावेळेस विक्रम साराभाईंना आयडिया आली होती. तर ते पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर ते सादर करत होते, की भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अशी आपण एक ऑर्गनायझेशन बनवू शकतो. पण त्यावेळेस जशी इंडियाची अवस्था होती, त्यामुळे कोणी त्यांना सपोर्ट केलं नाही. पण तरी त्यांचे प्रयत्न चालू राहिले. त्यांनी हे पटवून दिले, की आपण सॅटेलाइट्सच्या माहितीने वेदर फोरकास्ट करू शकतो. तसेच भविष्यात भारताच्या संरक्षणादृष्टीने टेक्नॉलॉजी आपल्याला उपयोगी होईल. या दूरदर्शी विचारामुळे अखेरीस 1962 मध्ये स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनसाठी फंड देण्यास मंजूर झाले. व त्यावेळेस इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस ऑर्गनायझेशन इन्कोस्पार याचं हे बनलं. साराभाईंच्या प्रयत्नांमुळे नासाने त्यांचे रॉकेट नायकी अपाच हे त्यांना देण्यास मंजूर केले. पण अजूनही रॉकेट लॉन्च करायला लॉन्चिंग स्टेशन भेटत नव्हतं. तर जेव्हा साराभाई सगळीकडे शोधत होते, की ते कुठे लॉन्च स्टेशन वगैरे शोधू शकतात. तर तेव्हा त्यांना थिरुवनंतपुरम मधील एक थंबा नावाची जागा सापडली. तर त्या गावातील एक छोटंसं चर्च होतं. तर त्या चर्चचं लोकेशन मॅग्नेटिक इक्वेटरवर होतं. म्हणजे रॉकेट लॉन्चिंग स्टेशन जेवढ्या जॉमेट्रिक इक्वेटरच्या जवळ असतं, तर तेवढं रॉकेटच्या लॉन्च नंतर त्याला प्लॅनेटरी स्पिननी स्पीड बूस्ट मिळतो. तर हे माहिती असून साराभाई व त्यांचे सायंटिस्ट यांनी त्या चर्चच्या बिशपला त्यांचा विचार सांगितला, की आम्हाला ही जागा घ्यायची आहे या कामासाठी. मग तुम्ही या गावकऱ्यांना वगैरे सांगा. म्हणजे गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे. तर आधी गावकऱ्यांनी ते ॲग्री केलं नाही. पण जेव्हा त्यांना असं वाटलं, की हो, हे काहीतरी देशाच्या हितासाठी करतायत. मग तेव्हा गावकरी लगेचच दुसऱ्या जागेवरती रिलोकेट झाले. मग त्या गावाचं नाव नंतर थंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग सेंटर हे झालं. आता जेव्हा तिकडं सगळं रॉकेटचं काम वगैरे झालं, ते रॉकेटचे जे पार्ट्स होते ते सगळे बैलगाडीनी किंवा सायकलनी घेऊन यायचे. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला समजतं, की तेव्हा काय परिस्थिती होती आणि
या अशा गंभीर परिस्थितीत भारताने त्यांचं पहिलं रॉकेट लॉन्च केलं. हे बाकीच्या देशांसाठी बरंच अचंबित होणारी गोष्ट होती. अ, त्यानंतर आपण त्यानंतर आपण चंद्रयान, मंगळयान असे बरेच इतर प्रोजेक्ट्स केले. पण या सगळ्याचं क्रेडिट फादर ऑफ इंडियन स्पेस रिव्होल्यूशन डॉक्टर विक्रम साराभाई यांनाच जातं. आता पुढील जे दुसरे सायंटिस्ट मी सांगणार आहे, ते तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेच असतील किंवा तुम्हाला माहितीच असतील. ते आहेत डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम. डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडूमधील धनुषकोडी येथे झाला. त्यांच्या वडिलांच्या बोटीचा व्यवसाय होता. ते हिंदू यात्रेकरूंना धनुषकोडी ते रामेश्वरम असं बोटीने ने-आण करत असत. शालेय शिक्षण संपल्यानंतर फिजिक्समध्ये डिग्री मिळवली. ए-पी-जे अब्दुल कलामांनी फिजिक्समध्ये डिग्री डिग्री मिळवली. नंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे इंजिनिअरिंग करण्यास त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी तिथे प्रचंड मेहनत घेतली व एक टॉपर स्टुडंट म्हणून त्यांची एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. लहानपणापासूनच त्यांना इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट व्हावं असं वाटत होतं. पण जेव्हा त्यांनी पायलटचा इंटरव्ह्यू द्यायला गेले, तर तेव्हा त्यांचं सिलेक्शन नाही झालं कारण की त्यांची उंची थोडी कमी होती. तर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालं नाही म्हणून ते खूप दुःखी होते आणि तेव्हा त्यांना स्वामी शिवानंद भेटले. तर स्वामी शिवानंदांनी विचारलं, की "तू असा का बसलायस?" म्हणून. तर मग त्यांनी सगळं सांगितलं, की "आता मी एवढी मेहनत घेतली तरी पण मला जॉबमध्ये सिलेक्ट नाही झालो मी." तर मग स्वामींनी त्यांना सांगितलं, की "तुम्ही तू चिंता नको करू. परमेश्वराने तुझ्यासाठी ह्याच्यापेक्षा काहीतरी अजून चांगला विचार केला असेल. त्यामुळे तुला हे मिळालं नसेल. तर तू आता ह्याच्याबद्दल विचार नको करू आणि पुढे चल." तर दुसऱ्या दिवशी त्यांनी पेपरमध्ये जाहिरात वाचली, की एरोनॉटिकल इंजिनिअर रिक्वायर्ड आणि संस्था होती इस्रो. येथे देखील त्यांचा इंटरव्ह्यू मस्त झाला व त्यांची एरोनॉटिकल इंजिनिअर म्हणून नोकरी फिक्स झाली. त्यात त्यांचे इंटरव्ह्यू घेणारे होते विक्रम साराभाई. आता 1969 मध्ये इस्रोमध्ये त्यांची पी-एस-एल-व्ही-3 या प्रोजेक्टचे हेड म्हणून त्यांना सिलेक्ट केलं व त्यांनी अजून पण अं, व त्यांनी त्या त्या प्रोजेक्टमध्ये जे हेड होते, तर त्यामुळे त्यांचं भारतात नाव आलं, की सगळ्यांना समजलं, की ते डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम हे पण असे एक नवीन सायंटिस्ट आले, ज्यांचा उपयोग पुढे आपल्याला होऊ शकतो. भार भारताच्या संरक्षणासाठी देखील त्यांनी बरेच रॉकेट तयार केले व त्यांचे आयडियाज दिले. जसे की लँड टू लँड मारा करण्यासाठी त्यांनी अग्नी या मिसाईल बनवली व अजून पण न्यूक्लिअर वेपन्स केले. नंतर मग 2002 मध्ये ते भारताचे 11वे माजी राष्ट्रपती झाले आणि त्यांनी अजून बरेच पुस्तकं लिहिलेले आहेत. जे आपण जर वाचले तर आपल्याला त्यात आपले काही प्रॉब्लेम्स सापडतील, त्याचे सोल्युशन पण सापडतील किंवा त्यांची एक ऑटोबायोग्राफी पण आहे, विंग्स ऑफ फायर. ती पण तुम्ही वाचली तरी तुम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळेल किंवा मोटिव्हेशन मिळेल. तर आपल्या भारत देशामध्ये असे बरेच अजून सायंटिस्ट आहेत किंवा अजून बरेच पर्सनॅलिटीज आहेत. पण म्हणजे या दोघांनी डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई यांनी स्पेस ऑर्गनायझेशनमध्ये खूप मोठं योगदान दिलंय. नाहीतर आज आपण जे स्पेसमध्ये आहोत, की मंगलयान केलंय, चंद्रयान केलंय, अजून बरेच आपण काय-काय केले. तर ते नसले असते जर यांनी आयडियाज दिले नसते, यांनी काम केलं नसतं तर. तर हे सगळं सांगून मी आज थांबवतो इथे. हरिओम. चैतन्य, फार अप्रतिम माहिती सांगितलीस तू आणि दोन अमेझिंग पर्सनॅलिटीज आहेत. अमेझिंग म्हणजे आउटस्टँडिंग पर्सनॅलिटीज आणि आय थिंक वी आर जस्ट लकी. हे दोन लोक जे आहेत, हे महान व्यक्ती, भारतामध्ये त्यांचा जन्म झाला आणि भारतासाठी त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. तर एक सिंपल प्रश्न बरं का, आता बाकीची पण मुलं आहेत, तर जस्ट मला आता दिसतंय, मी तुम्हाला स्पॉटलाईटमध्ये घेतो गाईज, आरुष आणि वल्लरी. एक छोटा 1-2 प्रश्न आहेत, आपण शेवटच्या भागाकडे जातच आहोत. पण तुम्हाला माहिती आहे या दोघांमध्ये सर्वात विशेष गोष्ट काय होती? कोणी सांगू शकेल म्हणजे एनीबडी?
किंवा चैतन्य तू त्यांच्याबद्दल अभ्यास केलायस मैत्री? मैत्री हा एक भाग होता, पण समथिंग व्हेरी स्पेशल अबाउट दीज टू पीपल दोघे स्पेसशी रिलेटेड. विच वी नो, हो की नाही, आपण ते तर बघितलं. मैत्री तर होतीच, त्याशिवाय एवढं कार्य असं टीमवर्क होऊ शकत नाही, इतकं अमेझिंग. काय होतं, देयर वॉज समथिंग दॅट वॉज व्हेरी 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 स्पेशल दोघांच्या बाबतीत. They helped India a lot. दे हॅड They helped India a lot. ओ येस, दे वर ग्रेट पीपल, नो डाऊट अबाउट दॅट, राईट. आणि राष्ट्रभक्त म्हणजे विलक्षण राष्ट्रभक्ती, म्हणजे काहीच नसताना हम्म. अब्दुल कलामांचं जर ज्या पद्धतीने म्हणजे दोघांचंही कार्य बघितलं तर सायकलवरनं जाऊन रॉकेटचे पार्ट्स घेऊन असेंबल केले. सायकल, US, चायना, युरोप, एव्हरीबडी वॉज लाफिंग ॲट देम. त्यांच्यावरती कार्टून्स आले पेपरमध्ये की हे बघा इंडियाचे हे कसले काय म्हणजे धोती घातलेली लोक, त्यांच्या अंगावरती फाटके बनियन, त्यांच्याकडे सायकली, त्यांच्याकडे पैसा नाही, काही नाही, काही नाही. दिस इज द क्रिटिसिझम, द मॉकरी दॅट द वर्ल्ड ट्राय टू मेक ऑफ दीज पीपल अँड दे सक्सिडेड. त्यांनी सगळ्याला बाजूला टाकलं आणि रॉकेट लॉन्च केलं आणि नाव वी आर वेअर वी आर. जस्ट थँक्स टू देम, राईट. पण देयर स्टील समथिंग दॅट वॉज व्हेरी स्पेशल. हे सगळं करायची प्रेरणा कशी मिळाली यांना, कशातनं मिळाली, काय समथिंग, सांगितलं ते. काय काय तुम्हाला माहिती आहे दोघांचं विशेष प्रेम या एका पुस्तकावरती होतं आणि त्याचे विलक्षण अभ्यासक होते. त्यांचं आचरण त्याला धरून होतं, त्यांची सर्व साधना आणि उपासना त्याला धरून होती आणि ते भक्त होते आणि ते म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचे ते अभ्यासक होते. अब्दुल कलाम तर लहानपणापासून जन्मानी मुसलमान, पण सर्व जो अभ्यास जीवनामध्ये केलाय भगवद्गीतेचा केलाय. आणि तसेच हे दुसरे विक्रम साराभाई पण. मी ते ऐकलंय कधीतरी युट्यूबवर गोष्टीमध्ये ते सांगतात की ते बाहेर मंदिराच्या बाहेर ऐकत असायचे. ऐकत बसायचे. ओम नमः शिवाय. ऍब्सोल्युटली. आणि लहानपणापासून कायम खिशामध्ये किंवा स्वतःजवळ भगवद्गीतेची एक प्रत आणि भगवद्गीतेचा अभ्यास. आणि अभ्यास बरं का, म्हणजे अभ्यास करून जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न. त्यामुळे ही विशेष गोष्ट ह्यांच्याबद्दल होती. अब्दुल कलामांना काय म्हटलं जातं माहितीये? लास्ट क्वेश्चन, नाव काय म्हणजे व्हॉट इज मिसाईल मॅन द ऑफ इंडिया. मिसाईल मॅन ऑफ इंडिया. येस, मिसाईल मॅन ऑफ इंडिया. तर जसं आता चैतन्यने सांगितलं, म्हणजे फॉर एव्हरीबडी यू शुड अंडरस्टँड, की जसं सांगितलं की आपण मंगलयान लॉन्च केलं, हो की नाही, आपण चंद्रयान लॉन्च केलं, ह्या सगळ्या अनेक, आपण सोलर यान पण लॉन्च केलं, आदित्ययान का त्याला काय म्हटलं, नाव काय होतं माहिती का चैतन्याचं? आय जस्ट फॉरगॉट द नेम. पण असंच होतं, म्हणजे इट वॉज ऍक्च्युअली अ मिशन टू स्टडी द सन. असं सगळं लॉन्च केलं. सो हा एक पार्ट आहेच. पण ऑपरेशन सिंदूर झालं की नाही आता मोठंच्या मोठं, okay, within 22 minutes we decimated so many terrorist bases in Pakistan. How did we get information about that? It was all satellite imagery and mapping. So precise information, coordinates, exact spots where to hit the enemy. आणि आपण पहिला अटॅक केलाच नाही, पण आपल्या राष्ट्राला डिफेंड करण्यासाठी जे मिसाईल मॅननी क्रिएट केलं आणि जे आपल्या फादर ऑफ इस्रो यांनी जे सगळं एस्टॅब्लिश केलं, दॅट इज व्हॉट हॅज हेल्प्ड आवर कंट्री ऍक्च्युअली बिकम सो स्ट्रॉंग. लक्षात घ्या, ओके. आणि व्हेरी स्पेशल पीपल, कारण सगळे भगवद्गीतेचे अभ्यासक. ओके. तर फार सुंदर अध्याय चैतन्य, अप्रतिम माहिती सांगितलीस. मला वाटतं सगळ्यांनाच आवडली असेल. सगळ्यांनी नक्की अभ्यास करावा. यू शुड रीड अबाउट देम. मित्रमैत्रिणींना पण सांगा.